नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त असाल ना? तर सर्वात पहिले तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. तर आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. चला मग आपण पण नव्याने सुरू करूयात. खरं तर हे असं म्हणण्याचं कारण असं आहे, की खूप दिवस झाले मला काहीच करावंसं वाटत नाही. मला काही मोटिव्हेशनच येत नाहीये. पण मग आज नवीन वर्षी असं विचार केला, किती दिवस असं डिमोटिव्हेटेड राहणार आहे. जे काही असेल मिनी व्लॉग, मोठे व्लॉग आपण पोस्ट करायचे. लोकं काहीही बोलू दे. आपण नाही लक्ष द्यायचं. आपल्याला जे आवडतं आपण ते करायचं. कसे दिसतोय, आवाज कसा येतोय, काय कसं होतंय याचा काहीही विचार न करता फक्त आपल्या मनाचं ऐकायचं. आणि तसं पण आपल्या चॅनलचं नावच आहे. जे आहे ते आहे. तर हे असं छान सिंपल रेडी होऊन मी पाडवा साजरा केला. तसं तर मी थोडीशी उदास होती, कारण माझा नवरा इथे नाहीये. जे मॅरिड आहेत ते माझ्याशी रिलेट करू शकतात, की नवऱ्यासोबत असणं सणासुदीला हे किती जास्त इम्पॉर्टंट आहे. बट ठीक आहे, अ टेलर्स वाइफ हॅज टू बी स्ट्राँग. साला ये दुःख काहे खतम नहीं होता है. जाऊ दे. हेच रिझन आहे माझं डिमोटिव्हेट राहण्याचं. बट आता मी डिसाईड केलं आहे, की आपण नेहमी खुश राहायचं, हॅपी राहायचं, तर मग मी राहणार. आणि तसं बघायला गेलं तर माझे फ्रेंड्स, माझे सासू-सासरे खूप जास्त चांगले आहेत. आय एम द लकीएस्ट वन आय कुड से. दे नेव्हर लेट मी फील अलोन. आणि तुम्हाला खरं सांगू का? आपण आहे ना ॲक्चुअली त्याच माणसांना इम्पोर्टन्स द्यावं आयुष्यात जे आपल्यासाठी मॅटर करतात. जे आपल्या नेहमी सुखाचं बघतात. जे कधी आपल्याला म्हणजे असं डिमोटिव्हेट पण बघू नाही शकत. तर करायची का मग आजपासून नवीन सुरुवात? चला, सासरी पाडवा साजरा करून मी माझ्या माहेरी निघालेली आहे. माझ्या मम्मीकडे आणि माझा आनंद तुम्ही बघू शकता. असं नाही की माझ्या सासरी मी एकदम उदास वगैरे काही असते. मला तिथे पण छान वाटतं. उलट मला तिथे जास्त प्रिन्सेस ट्रीटमेंट मिळते. घराच्या इतक्या जवळ आहे. मम्मीला भेटणं इज मस्ट. हो ना? बाय द वे तुम्हाला एक अशी गोष्ट सांगू का? जी मी आय थिंक सो 7th स्टँडर्डमध्ये शिकली होती आणि ती मला अजूनही लक्षात आहे. आम्हाला एक कंपोझिशन लिहायचं होतं आईवरती आणि आमच्या ट्युशनच्या सरांनी आम्हाला ना अशा काही लाईन्स सांगितल्या होत्या, ज्या ना मला अजूनही लक्षात आहेत. म्हणजे ते तेव्हा बोलले होते, "ह्या लाईन्स तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. फक्त तुम्ही माझ्या मागे रिपीट करा." जे आहे आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ह्या दोन्ही शब्दांना मिळवून एक शब्द तयार होतो. तो आहे आई. आई उन्हाची सावली, आई सुखाचा सागर, निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर. ते आम्हाला बोललेले, "बस तुम्ही एवढं लिहा एक्झाममध्ये." प्रोफेसर खुश. पूर्ण कंपोझिशनच वाचणार नाही. भाई साहब तुम्हाला फुल मार्क्स भेटणार कंपोझिशनमध्ये. आणि नॉट ओन्ली फॉर मार्क्स बट मी खरं सांगते तुम्हाला, ह्या ज्या लाईन्स आहेत ना, त्या खरंच हार्ट टचिंग लाईन्स आहेत. तर मी घरी पोहोचले, सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि मला आता खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतंय आणि स्वामी आहेतच पाठीशी. चला तर मग भेटूया आपण नवीन दिवशी, नवीन व्लॉगमध्ये ऑर एल्स सेम रूटीनमध्ये. टाटा, बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी.